नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. यापूर्वी 2 वेळेस आपण या आठवड्यातला हवामानाचा अंदाज दिला होता आणि त्यानुसार 30 तारखेपासून सोमवारपासून हा वादळी पावसाचं सत्र होईल असं सांगितलं होतं. 30 तारखेपासून 3 तारखेपर्यंत वादळी पाऊस विविध भागात पडेल ही सुद्धा माहिती दिली होती. आता परत थोडसा नेमकं अजून सुधारित अंदाज आल्यामुळे आपल्याला कुठे तीव्रता जास्त आहे आणि कुठे पाऊस कमी होऊ शकतो किंवा कोणत्या तारखेला काय परिस्थिती राहील हे सविस्तर सांगण्यासाठी हा आजचा आपण व्हिडिओ बनवला आहे. तर 30 तारखेला सुरू झालेलं पावसाचं सत्र हे 4 एप्रिल पर्यंत कायम राहील असा अंदाज दिसतोय. बुधवारी सोमवारी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. खानदेश आणि लगतचा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सुद्धा पाऊस पडला. आपण सांगितलं त्याप्रमाणे त्या भागात पाऊस पडला. मंगळवारी पावसाचं प्रमाण कमी होतं आणि बुधवार म्हणजे 1 तारखेला 1 एप्रिल रोजी जर आपण पाहिलं तर या भागात पाऊस पडतोय. जवळपास राज्यात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज, दुपारनंतरच्या वादळी पावसाचा अंदाज आणि काही ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते. तर मुख्य केंद्र जर आपण पाहिलं बुधवारी तर पुणे जिल्हा, त्याच्या बाजूला सातारा आणि अहिल्यानगर, उस्मानाबाद, धाराशिव, बीड, जालना, बुलढाणा, संभाजीनगर, थोडासा नाशिकचा भाग, या भागामध्ये हे जास्त प्रमाण राहील उद्या म्हणजे बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी. इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. मात्र तिथे प्रमाण आणि व्याप्ती ही कमी राहू शकते. म्हणजे विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा जर सोडला तर इतर जिल्ह्यांमध्ये बुधवारी 1 तारखेला व्याप्ती आणि प्रमाण कमी राहील. खानदेशामध्ये सुद्धा नाशिकचा थोडा इकडचा भाग पकडला तर बाकी भागात कमी राहील. सोलापूर, लातूर, नांदेडच्या या भागामध्ये सुद्धा कमी राहील. परत गुरुवारी जर आपण पाहिलं तर गुरुवारी सुद्धा राज्यात जवळपास बऱ्याच ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. इथे जर आपण पाहिलं तर परत इथं अहिल्यानगर, बीड, जालना, संभाजीनगर, इकडे जळगाव, अमरावती, अकोला, वाशिम, वर्धा, यवतमाळ, नागपूर या भागामध्ये थोडंसं प्रमाण इथे जास्त राहण्याचा अंदाज दिसतो. बाकी ठिकाणी वादळी पाऊस पडेल पण तो त्याचं प्रमाण आणि व्याप्ती कमी राहील. काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पडू शकतो. हे झालं गुरुवार दिनांक 2 एप्रिलची परिस्थिती. शुक्रवारी थोडंसं व्याप्ती आणि प्रमाण वादळी पावसाचं कमी होतंय. खानदेशामध्ये बऱ्याच ठिकाणी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी कोरडं हवामान राहण्याचा अंदाज दिसतो. तुरळक ठिकाणीच फक्त वादळी पाऊस पडू शकतो. मात्र विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी दर्शवण्यात आली. या मॅपमध्ये जिथं डार्क कलर दिसतो तिथे पावसाची शक्यता जास्त दिसते. शनिवारी मात्र बऱ्याच ठिकाणी कोरडं हवामान राहण्याचा अंदाज आहे पण विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. शनिवारी बहुतांश पश्चिम महाराष्ट्र कोरडा झालेला दिसतोय. मराठवाड्यामध्ये थोडंसं बीड, परभणी, जालना जर सोडलं, धाराशिवचा काही भाग जर सोडला तर मराठवाडा सुद्धा बऱ्याच अंशी कोरडा झालेला दिसतो. मात्र विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी थोडी व्याप्ती कमी झालेली राहील पण पावसाची शक्यता नाकारता येत नाही. तर असं बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवारचं एकत्रित जर आपण पाहिलं तर हे चित्र आपल्या समोर येतं आणि जवळपास या आठवड्यामध्ये जवळपास प्रत्येक ठिकाणी काही ना काही प्रमाणात वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रामुख्यानं हा वादळी पाऊस दुपारनंतरचा असतो. दुपारनंतर हवा सुटणे, विजा कडकडणे आणि पाऊस पडू शकतो. अशा ठिकाणी आपल्याला बघा इथे पुणे, अहिल्यानगर, इथे अमरावतीच्या काही भागात असं थोडंसं जिथे डार्क दिसतं तिथं पावसाची शक्यता आणि तीव्रता आणि व्याप्ती जास्त राहू शकते. बरेच रब्बीचे पिकं आता काढणी अवस्थेमध्ये आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना झाकून ठेवावं. जे काढणी करायचे राहिले त्याचा आपण आपला निर्णय घेऊ शकतो. हा पाऊस वादळी स्वरूपाचा असल्यामुळं विजा कडकडणे, हवा सुटणे हे सुद्धा होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये आपण स्वतःची, आपली जनावरांची काळजी सुद्धा घेणं गरजेचं आहे. तर मंडळी, थोडासा हा आठवडा आपल्यासाठी घातक किंवा थोडासा चॅलेंजिंग असल्यामुळं आपण सर्वांनी काळजी घ्यावी हीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद.